हॅलो डिअर स्टुडंट, आज तुमच्यासाठी टाईम अँड वर्कचा एक मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल घेऊन आलेला आहे, जे की एक्झाममध्ये बऱ्याच वेळा रिपीट होते. याच्यात आपल्याला म्हटलेलं आहे की ए आणि बी आहे, त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो आहे. ए हा ट्वाईस इफिशियंट आहे बीच्या, म्हणजे बी जर एका दिवसात 1 युनिट करते तो ए 2 युनिट करतो. तर हा इफिशियन्सीचा रेशो आहे. याच्या उलट रेशो राहतो टाईमचा, जो की राहील 1:2. आणि याच्यामुळे सांगितलं आहे की एला बीपेक्षा 30 दिवस कमी लागतात. म्हणजे या दोघांमध्ये 1चा डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स म्हणजे 30 आहे. तर 30 एचे आणि 30 दोन्ही 60 एचे. याचा जेव्हा आपण LCM घेतो तर आपल्याला युनिट ऑफ वर्क भेटून जाते. म्हणजे जे टोटल वर्क आहे ते 60 युनिट करायचं आहे आणि ते ए आणि बीला मिळून करायचं आहे 60 युनिट वर्क. तो ए एका दिवसात 2 युनिट, बी एका दिवसात 1 युनिट, 2 आणि 1 3. तो 60/3 म्हणजे 20 दिवसात हे काम काय होऊन जाईल, कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, थँक्यू.